झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे बघा, तुम्ही आता तुमच्या मनातला राग सोडा, पण आता जे झालं ना व ते पुण्यांदा होणार नाही। मी खात्री देते ना व, इथून पुढे सुनबाईला घर सोडण्याची पाळी येणारच नाही बघा। तिला काय बी त्रास होणार नाही। अहो त्रास देऊन तर झालाच ना। अधिपतींनी घटस्फोटाची नोटीस पाठवलीच ना तिला। अजून काय व्हायचं राहिलंय? आजी, एक सांगू का, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खरंच काही राग नाही हो। उलट आम्ही तुमचा खूप आदर करतो, तुमच्याविषयी खूप आपुलकी आहे आमच्या मनामध्ये। पण अधिपती जे काही वागले ना ते नाही आवडलं हो आम्हाला। त्यांनी स्टँड घ्यायला हवा होता ना हो आमच्या मुलीसाठी। आमच्या समोर त्यांची खूप आदर्श जावयाची प्रतिमा होती हो, पण ती सगळी पुसल्या गेली। ते आम्हाला सारखं म्हणायचे, तुमच्या मुलीला आम्ही कधीही त्रास होऊ देणार नाही, पण तसं झालं नाही। आम्हाला नेहमी म्हणायचे की माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे। आजी तुम्ही मला सांगा, ज्यांचं प्रेम असतं ते असं वागतात का हो? घराबाहेर कोणी काढतात का? अशी डिवोर्सची नोटीस पाठवतात का? वय त्यानं तर लय मोठी चूक केली, मला मान्य आहे। आणि याच्यासाठी मी त्याला लय रागवली। मी त्याला सांगितलं, नवरा बायकोचं भांडण खोली बाहेर येता कामा नये, ते तिथल्या तिथंच मिटलं पाहिजे बघा। मी त्याला म्हणलं, पण तुम्ही तुमचे वाद समद्यांसमोर आणलेत, म्हणताना सुनबाईला घर सोडावं लागलं, आहे की नाही? रागाच्या भरात तो काय बी बोलला असेल सुनबाईला, पण त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते। अहो, तुम्ही जितकं वाईट समजताय ना व, तितकं वाईट आमचं पोरगं नाही हो। त्याला ही जाणीव झाली आहे, रागाच्या भरात जे काय करायचं ते त्यांनी केलं, आणि आता त्याचं डोसकं ठिकाणावर आलंय बघा। तो आता कधीच सुनबाईशी भांडणार नाही। मी सबूत देते तुम्हाला। तुमचा मनातला राग सोडा आणि सुनबाईला घरला परत पाठवा माझ्या बरोबर। हा, अहो आमच्या घरची लक्ष्मी आहे ती घरात नाही तर आमच्या घराला घर पण नाही बघा। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तिला घरला परत पाठवा। म्हणजे आजी, तुम्ही खरंच अक्षराला न्यायला आलाय? वय की त्या दिवशी दुर्गेश्वरी मॅडम आल्या आणि काय काय बोलत होत्या कोण जाणे, आणि त्याही हेच म्हणाल्या की मी अक्षराला घेऊन जायला आले म्हणून। आणि आता तुम्ही आलाय आजी। तिचं बोलणं मनावर घेऊ नका, तिला तर अक्कल नाही। तर काय बोलायचं काय करायचं काय तिला कळत नाही बघा। पाहिजे तर मी तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते। आमचं समजायचं चुकलंय बघा। हा, हे बघा, आता आमची चूक आम्ही सुधारतोय। भांडण जास्त वाढवाय न ग। बोलवा तुम्ही सुनबाईला, मला बोलायचंय तिच्याशी। आजी, शंभर वर्ष आयुष्य आहे। सुखी राहा बाळा। कशा आहात तुम्ही? कशी दिसते? 16 वर्षांची खंदी कार्यकर्ती, अधिपती म्हणतात तसं। तू बी ना। बर, तू कशी आहेस? कशी दिसतेय? मास्तरीन बाई, अधिपती म्हणतो तसं। कसे आहेत ते? तो कसा असणार आहे? म्हणजे अगं, एक दिवस असा गेला नाही का त्याने तुझी आठवण काढली नाही बघ। तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ। माफ करा आजी, मी जरा मध्येच बोलतोय, पण मला एक कळत नाहीये की जर अधिपतींचं एवढं प्रेम आहे अक्षरावर, तर मग त्यांनी घटस्फोटाची नोटीस का पाठवली? काय आहे, त्याचं डोकं जरा तापट आहे। सुनबाई, तू घर सोडून गेल्यापासून निस्ती चिडचिड चालली आहे बघ त्याची। अगं, त्याला कळतच नव्हतं काय करावं ते। सारखं म्हणत होता, भांडण झालं म्हणून काय झालं, मास्तरीन बाईंनी असं घर का सोडून द्यायचं, अशी चिडचिड करत होता बघ। आणि त्या रागातच काडी मोडची नोटीस पाठवली तुला। माफ करा, पण हे बघा, हे मला काही पटत नाही। मी काय म्हणते, ती नोटीस बिटीस आता द्या सोडून। सुनबाई बाळा, ये बघ, फोनवर हे बोलणं समजा शक्य नव्हतं बघ, म्हणताना मी तुला इथे भेटायला आली। आणि तू किती दिवस इथं माहेरी राहणार? हा, अगं आपलं घर आहे ते, तू चल घरला, मी तुला न्याय आले बघ।
चारू, आपला स्वभाव जसा आहे ना त्याच्या बरोबर विरुद्ध वागण्याची वेळ येते तेव्हा खूप त्रास होतो माणसाला. जमतच नाही ते, कारण आपण मुळात तसे नसतो ना. अक्षरानं मला सांगितलं होतं की तुम्ही खरं वागू नका, जे मनात वाटते ते बोलून दाखवू नका. कारण मी जे आहे ते तोंडावरती बोलतो, चिडतो, त्यामुळे भुवनेश्वरीला आयतं कोलीत मिळतं अधिपतीला भडकवण्यासाठी. मला अक्षराचं म्हणणं पटलं म्हणून मी आता तिने सांगितलं तसं वागायला सुरुवात केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आलाय. आज मी अशीच स्ट्रॅटेजी अक्षराला करायला सांगितली आहे. तिच्यासाठी खूप अवघड आहे हे, मला कळतंय. खूप चांगली मुलगी आहे ग ती. तिला नात्यांची किंमत आहे, कुणाचं मन दुखावलं जाऊ नये असं तिला वाटतं. आणि आईंचं तर मन दुखावं असं तिला कधीच वाटणार नाही, कारण खरंच आईने मला अक्षराला खूप मदत केली. पण माझी खात्री आहे अक्षरा सगळं निभावून नेईल आणि आई सुद्धा अक्षराला समजून घेतील. बस चारू, माझी एवढीच इच्छा आहे. जसं ठरलंय तसं होऊ दे. आज आईंबरोबर अक्षरा नाही आली तरच बरं होईल. मोठे मालक, ओ मोठे मालक, अहो मोठे मालक. काय 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 शिमगा आहे? नाही, माझ्या नावानं शिमगा करत का आलीस? मी आहे अजून. काय काय झालं? अहो मी निरोप द्यायला आली आहे. कसला निरोप? कुणाचा निरोप? ताईचा निरोप. ताईचा निरोप? होय. घरातल्या घरात निरोप काय पाठवते मला? काय काय झालं? काय काय झालं नाही, आता होणार आहे. काय सांग ना बाबा, काय होणार आहे? अहो आता जंगी स्वागत करायचंय आपल्याला. कुणाचं जंगी स्वागत? आपल्या सुनबाईचं. म्हणजे? अहो आत्या सुनबाईला घ्यायला गेल्या. हा मग? अहो आता आत्या का नाही, तिला घेऊनच येणार आहे आपल्या घरला. बाळा चल की माझ्या बरोबर. अगं जे काय झालं ना व ते समजा विसरून जा. मला माहिती आहे तुला लय त्रास झालाय. आम्ही समध्यानी जरी माफी मागितली नव तुझी तरी तुझ्या या वेदना भरून निघणार नाहीत, माहिती आहे मला. ऐक माझं, आजी म्हणतेस नव मला, मग हक्कानं तुला सांगते यो समधा राग विसरून जा आणि चल घरला चल आपल्या. ही बघ यापुढं तुला कसला बी त्रास होणार नाही याची खात्री देते मी तुला. मला फक्त आजींना नाही म्हणणं जड जाणार आहे. पण अक्षरा, तुला आईनं नाही म्हणावंच लागेल, पर्याय नाहीये. शाळेसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुझ्या काहीतरी अटी आहेत ना. आपल्या घरचं भलं व्हावं म्हणून तू काहीतरी अटी घालतेस ना. माझं म्हणणं समजून घे, ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची. सुनबाई काय झालं? अगं अशी गप का? येतेस नव माझ्या बरोबर? अक्षू, अक्षरा, अगं आजी काय म्हणतायत ऐकलंस ना? तर तिला परत घरी घेऊन जायला आले आहेत ना. चल सुनबाई, चल आपल्या घराला. आता उशीर न ग वाया. आधिपती, जावई बापू, भुवी समधे वाट बघतात बघ तुझी. चल चल घरला. हे बघ आहेर आणलाय, भुवीनं पाठवलाय. चल बॅग भर आणि चल तू माझ्या सोबत. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज